अजून एक प्लेअर आहे ज्याच्याबद्दल खूप कमी बोलायला लागलो आपण. आकाशदीप. नो आकाशदीप, नो जडेजा, नो बुमराह, नो ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी. किती वाईट आहे जर समजा आपण ज्या वर्षी आयसीसी ट्रॉफी जिंकलो 12 वर्षांनी, त्याच वर्षी समजा बीजीटी हारलो. ती ओव्हर बाकी कोणाला न देता अश्विनला दिली होती आणि अश्विनने ती मॅच काढली होती. अक्षरशः लास्ट बॉलला 5 का 6 रन पाहिजे होतं. कुठं गणलो आपण, म्हणजे एवढा आकड्यावर आपण. न्यूझीलंडची सिरीज हो तिथंच गणलो सगळं. त्याने अवघड आहे, अजून 2 टेस्ट मॅच जिंकणं अवघड आहे. सिडनीची एक टेस्ट मॅच आपण विचार करा, आपण एक वेळ जिंकू, कारण जरा स्पिन फ्रेंडली विकेट असतात तिथे. तर तो जे स्टार्कला म्हणला तू बॉलला स्लो टाकायला बाबा म्हणून, स्टार्क एकदम मनावर घेतला त्याला. आता त्याला बॉलच दिसत नाही त्याला. एक मॅच चांगला खेळला नाही की बॉलर बसताय. 10 मॅच जरी बॅट्समन चांगला खेळला नाही तरी त्याला खेळवतात. कोणाला पॉइंट आउट करत. पूर्ण बीजेटी म्हणजे आता बाकी मागच्या बीजेटीला खूप असे प्लेअर चांगले खेळले, पण त्यांना या टीम मध्ये संधी नाहीये. मोबाईल काढावा लागायला लागलाय. आयपीएल सारखी परिस्थिती आली. कॅल्क्युलेटर घेऊन बसायला लागलाय. कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागलाय. आरसीबी सारखं झालंय. नमस्कार मित्रांनो, क्रिकेटचं बोलबेच्या एका खास एपिसोड मध्ये स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. भारताने तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ केली आहे. ब्रिस्बेन मध्ये आपण ड्रॉ केलेली टेस्ट मॅच अशा प्रकारे, पण एक धक्का बसलाय आपल्याला. अश्विन रिटायर झालाय सगळ्या फॉर्मॅट मधनं. टेस्ट असो, वन डे असो, T20 असो. फक्त आता तो IPL खेळेल आणि मे बी डोमेस्टिक क्रिकेट खेळला तर खेळेल, पण त्याला भरपूर चान्स आहे. कारण मग तो नेपाळमध्ये शिखर धवन सारखे खेळू शकतो, बिग बॅश लीग खेळू शकतो, वायटॅलिटी ब्लास्ट खेळू शकतो, भरपूर काय काय गोष्टी करू शकतो. तर आज आपल्याकडे बोलायला भरपूर काय काय आहे, कारण आपल्याकडे ब्रिस्बेनची टेस्ट मॅच आहे, आधीच्या 2 टेस्ट मॅचेस आहेत. तर आपल्याबरोबर आज आपल्याबरोबर आहेत सटवाजी कोकणे उर्फ अजितदादा कोकणे, एका नव्या कोऱ्या आमच्या मोठ्या पॉडकास्टमध्ये. पहिलंच तुमचं स्वागत करतो मी. धन्यवाद, थँक्यू सो मच. कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. वर्ल्ड कपला आम्ही एक पॉडकास्ट घेतला होता. ओंकार पुण्याचे आमचे मित्र जॉईन झाले होते, पण त्यानंतर पॉडकास्ट घेणं काय आम्हाला शक्य झालं नाही. खूप सारे सिरीज त्याच्या दरम्यान घडले. न्यूझीलंडची सिरीज घडली, आपण व्हाईट वॉश झालो. आपण काही कव्हर करायला पाहिजे होतं, कारण मला वाटतं आपण जेव्हा जेव्हा एपिसोड करतो तेव्हा तेव्हा भारत मॅच जिंकतंय. न्यूझीलंडची सिरीजला आम्ही काही एपिसोड करू शकलो नाही, त्यामुळे ते काय आपण व्हाईट वॉश झालो. त्यानंतर आपण ऑस्ट्रेलियाला गेलो. पहिली मॅच झाली, बुमराह कॅप्टन होता. आपण त्याच्यावर वेगळा एपिसोड केलोच, पण बुमराह एक नवीन जबाबदारीपूर्वक प्लेअर म्हणून आपल्या समोर आला. रोहित शर्मा अनुपस्थित होता. बाकी सपोर्ट त्यांना मिळालाच कोचचा वगैरे, पण बुमराह ऍज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला. आणि काल परवा आम्ही चर्चा केलो समर्थसोबत की एक बॉलर म्हणून एक जे प्लेअर घडला, एक कॅप्टनशिप पण पुढे आला आणि मॅन ऑफ द सिरीज T20 वर्ल्ड कपला बुमराहला मिळालं. आपण त्याच्यावर वेगळा एपिसोड केलोच आहे. तर बुमराहचं जे घडलं मागच्या 4-5 वर्षात, आपण बुमराहला जवळून त्याचा प्रवास बघितलाय. आपण काय पर्सनल त्याला ओळखत नाही, पण बुमराह आपल्या घरातले मेंबर आहे, टीम मेंबर आहे, आपल्याला जाणवतं. बुमराह ऍज अ प्लेअर ग्रोथ झाला, त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे. सोबत त्याने ऍज अ कॅप्टनशिप म्हणून एक लीडर म्हणून पुढे आला. आपल्याला काय सांगायचं त्याच्याबद्दल? डेडिकेटेडली नंतर बुमराहच कॅप्टन आहे. मला वाटत नाही की रोहित शर्मा करावा कंटिन्यू, पण जर बीजीटी चुकून हारलो आपण तर रोहित शर्मा मे बी घेईल स्वतः रिटायरमेंट. कारण अवघड आहे, कारण इंग्लंडची सिरीज आहे परत आपल्याला. WTC फायनल आहे. WTC फायनल अवघड आहे आता, कारण जरा सिनेरिओ खतरनाक झालाय. मोबाईल काढावा लागायला लागलाय. IPL सारखी परिस्थिती आली. कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागलाय. आरसीबी सारखं झालंय की ह्यानी हारले तर ह्यानी जाणार, त्यांनी हारले तर ह्यानी जाणार. साऊथ आफ्रिका जाती बघा, कोण कुठनं ते टेंबा बुवा गपचूप पण सोडतो त्याला. पण साऊथ आफ्रिका आता ऑलमोस्ट फिक्स आहे. त्यांनी जर मॅच जिंकली की आतमध्ये. आणि जी टीम नव्हती आधी, तशी श्रीलंका टीम पण यादीत आली आता. हा, श्रीलंका पण आली आहे. श्रीलंका पण एक आउटसाइड चान्स आहे, क्वालिफाय होऊ शकते श्रीलंका. पण असं लोकांना मला वैयक्तिक प्रश्न पडता की श्रीलंका टीम बाकी साध्या टीम सोबत मॅच खेळून पुढे आले, असं काय आहे का? असं मला वाटत नाही, कारण आता त्यांची ऑस्ट्रेलिया बरोबर सिरीज आहे. त्यांची सिरीज साऊथ आफ्रिका बरोबर नाही, पण ऑस्ट्रेलिया बरोबर 5 मॅचेस खेळून क्वालिफाय करणं, ऑस्ट्रेलिया बरोबर 2 मॅच खेळून क्वालिफाय करणं फरक आहे ना त्यात. हा, म्हणून तर सध्या सिरीज पॉइंटवर आहे ना, सिरीज आणि पर्सेंटेजवर आहे. कारण प्रत्येक टीम इरेग्युलर मॅचेस खेळती, तर सिरीजला एक पर्टिक्युलर पॉईंट आहे. तर सिरीज जिंकला तर तुमचं पर्सेंटेज वाढणार. मॅच वाईज आहेच आहे, डिमेरिट पॉईंट आहेत, भरपूर काय काय गोष्टी आहेत. पण श्रीलंका, बांगलादेश अशा छोट्या टीमला 5 टेस्ट मॅच खेळायची संधी मिळत नाही, कारण ऑफकोर्स त्यांचा बजेट रिझन आहे, भरपूर काही काही गोष्टी आहेत, स्पॉन्सरशिप आहे, ब्रॉडकास्टिंग राईट आहेत, त्यांच्या इंटरनल गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या सिरीज खेळायची हे मिळत नाही, चान्सेस मिळत नाहीत. त्यामुळे सेना कंट्रीज आणि इंडिया ह्याच एवढ्या मोठ्या टेस्ट प्लेइंग नेशन आणि त्या जास्त मॅचेस खेळतात. आता बीजेटी मध्ये 3च मॅच झालेत, अजून 2 मोठे मॅचेस आहेत, म्हणजे जे डिसाइडेड आहेत प्रॉपर. मेलबर्नला एक आणि सिडनीला एक. सिडनीला मेलबर्न आहे. पण माझा असा एक प्रश्न आहे की
कोणकोणत्या प्लेअरला संधी होती बीजीटी मधून आपलं आयुष्य वेगळ्या लेवलला घेऊन जायचं, कोणी त्याला चांगल्या गोष्टीत म्हणजे प्लस पण घेतलाय आणि कोण त्याला चान्स मिस केलाय. हे बीजीटी का पूर्ण ओव्हरऑल? ही बीजीटी. या बीजीटी मध्ये मिस आता तुमचं थांबवतो मी. पूर्ण बीजेटी म्हणजे आता बाकी मागच्या बीजेटीला खूप असे प्लेअर चांगले खेळले पण त्यांना या टीम मध्ये संधी नाहीये. आता बघा शार्दुल ठाकूर लॉर्ड त्याला आपण म्हणतो पण त्याला कुठंच नाहीये, यादीतच नाहीये तो सर्कल मध्ये. लॉर्ड मध्ये 2 फिफ्ट आहेत, लॉर्डवर 2 फिफ्ट तो यादीत नाहीये. शमी तर दुखापतीमुळे अब्सेंट आहे. पण वॉशिंग्टन सुंदर ज्याने ऍक्च्युअली मॅच काढून त्यांनी केक सेलिब्रेशन आहे ते 6 मारलेला होता पण त्यांनी पण यादीत नाही, डायरेक्ट लिहून ठेवले त्यांनी 14 डिसेंबर 2024 पण प्लेइंग 11 मध्ये नाही. असे कुठले प्लेअर आहे जे संधी मिस केले, पण असे कुठले प्लेअर त्यांना चांगला संधी आहे फ्युचर? संधी मिळालीच नाही असे पहिले प्लेअर म्हणजे प्रसिद्ध कृष्णा आहे. त्यांनी वॉर्मअप मॅच मध्ये भारी बॉलिंग केली आणि ऑस्ट्रेलिया ए बरोबर सुद्धा चांगली बॉलिंग केली. त्याला एक संधी मिळायला पाहिजे होती, जी मिळाली नाही. त्याच्यानंतर संधीचं सोनं सिराजला अजून चांगल्या पद्धतीने करता आलं असतं, हर्षित राणाला करता आलं असतं. पण भारतात कसं आहे, एक मॅच चांगला खेळला नाही ती बॉलर बसताय, पण 10 मॅच जरी बॅट्समॅन चांगला खेळला नाही तरी त्याला खेळवते. कोणाला पॉइंट आउट करत मी काय विराट कोहली रोहित शर्माला पॉइंट आउट करत नाही आहे. KL राहुल पण यादीत आहे ना त्या. पण KL राहुल भारी परफॉर्म करायला, सगळ्यात जास्त बॉल KL राहुलच खेळला अख्ख्या बीजीटी मध्ये. बॅटिंग पण केलंय ओपनिंगला येऊन. मला वाटतं KL राहुल जी इनिंग या मॅचला खेळा गबामध्ये त्याच्यामुळेच हे फॉलोअन आपण टाळण्यासाठी यशस्वी झालो. तर तसंच आहे म्हणजे त्यांनी एक मॅच खेळते 10 मॅच फिक्स स्पॉट असं हे करत. अजून एक काल व्हॉट्सअपवर जोक वाचला मी की बॉलर कडनं ओपनिंग करा, मिडल ऑर्डर आहे तसं राहू द्या आणि बॅट्समॅन कडनं एकदम क्लोजिंगला पाठवा म्हणजे चांगला तर स्कोर होईल आपलं. कारण बॉल जुना झालेला असेल तोपर्यंत बॅट्समॅन खाली येतील आणि बॉलरच खेळालेत ना आपले. बॅटर तर म्हणजे यशस्वी जयस्वालचं हाईप होती सिरीजच्या आधी, आताही आहे, तो चांगला प्लेअर आहे मान्य आहे आम्हाला. पहिल्या मॅचला पण सेंचुरी, पहिल्या मॅचला झाली सेंचुरी. नंतर तो जे स्टार्कला म्हणला तू बॉल स्लो टाकायला बाबा म्हणून, स्टार्क एकदम मनावर घेतला त्याला. आता त्याला बॉलच दिसत नाही त्याला, दिसता बॉल मागून चालले, स्टंप आउट वाले, LBW वाले. पण तसं तर एवढं अनर्थ आपण काय शाकिबल असं नाही आपल्याला सगळं काय पण करायला. पण BCCI सांगतो की तुमचं सांगायला पाहिजे. हा, आता जे 2 मॅच आहेत बीजीटीचे, काय सिनारिओ आहे WTC फायनल जायचं आपलं? बघा सिनारिओ तर काय, आता आपण 3-1 ने जिंकलो तर डायरेक्ट जातोच आणि एक टेस्ट मॅच ड्रॉ झाली. एवढं इझी असं वाटतं का 3-1 ला जिंकण्याचं? नाही अवघड आहे, अजून 2 टेस्ट मॅच जिंकणं अवघड आहे. सिडनीची एक टेस्ट मॅच आपण विचार करा, आपण एक वेळ जिंकू कारण जरा स्पिन फ्रेंडली विकेट असतात तिथं. पण मेलबर्नची टेस्ट मॅच जरा अवघड वाटते. जरी बॉक्सिंग डे टेस्ट असेल तरी भारताचा जरा पारडा जड आहे मेलबर्नच्या याच्यामध्ये, कारण आधी पण मेलबर्नमध्ये भारत जिंकलाय. सो 2 टेस्ट मॅच जिंकणं एवढं अवघड नाही, एवढं हाईपनी झालंय किंवा बनवून ठेवलंय जेवढी भीती आहे. मला वाटतं भारत जाईल WTC फायनलला आणि मे बी जर तिकडून चुकून जर साऊथ आफ्रिका आली तर भारत जिंकल WTC. तेच मी विचारत होतो तुम्हाला की काय सिनारिओ आहे WTC फायनल जाण्याचं. 2 मॅच आपण जिंकायलाच पाहिजे का हरला तर चालतंय का? एक मॅच हरला तर चालतंय, पण ते अगेन RCB सारखं होतं. मग ते जर श्रीलंका ऑस्ट्रेलियाला हरवली एक मॅच किंवा एक मॅच ड्रॉ केली, या सगळ्या कुठं गणलो आपण म्हणजे एवढा आकडेवर आपण न्यूझीलंडची सिरीज हो तिथंच गणलो सगळं. न्यूझीलंडची सिरीज कुणालाच वाटलं नव्हतं, कुणाच्या ह्याला पण वाटलं नव्हतं की बाबा हरल आपण. 3-1 नाही ते 3-0 3च मॅच टेस्ट सिरीज 3-0 हरलो. मी लाईव्ह बघायला गेलो होतो मॅच म्हणूनच हरलो का? नाही मला दिसत होतं ते, म्हणजे आपण काय एवढे मोठे नाहीत पण ते खांदे पडलेले, मॉरली डाऊन, असं क्लब लेवलची मॅच असल्यासारखं वाटत होतं. रॉंग शॉट खेळणे, गरज नसताना शॉट मारणे, एकदम लाईट मध्ये घेतले वाटलं. कारण रोहित शर्माचं स्टेटमेंट पण आलं की 10-12 साल में एक मॅच हारा तो चलता है बट अभी ऐसा WTC स्टेक पे हो तो नहीं चलता है. पूरा आंकड़ेवारी पे डिपेंड है, कैलकुलेटर लेके बैठना पड़ता है. WTC नहीं रहता तो चलता था, अब नहीं चलता है. मैं तो विराट कोहली का जब वो मतलब मराठीत बोलतो, सोडा आपलं मराठी शो आपल्याला येत नाही, हिंदी उगा बोलायला जायचं. विराट कोहली अर्धा तास आधी नॉकआउट बॅटिंग केला मॅच, त्याची बॅटिंग यायच्या आधी, आणि बॅटिंगला गेला आणि 1 रन काढला. म्हणजे आपण काय विराट कोहली एवढे मोठे प्लेअर नाही, पण चुकाले ना गोष्टी, कुठं तर चुकाले. त्यांना पण माहित असते आपण कुठं चुकायला लागलो. प्रत्येक वेळेला 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या 10व्या स्टंपावरचा बॉल छेडलाच पाहिजे का असे प्रश्न निर्माण होते. चुकाले. पुढची मॅच मेलबर्नला आहे, बॉक्सिंग डे, आणि तुम्ही म्हणलात स्पिन फ्रेंडली आहे.
बॉक्सिंग डे स्पिन फ्रेंडली एवढं नसेल, सिडनीची टेस्ट मॅच असेल. सिडनी स्पिन फ्रेंडली आहे तुम्ही असं म्हणताय, नाही पण कालच एक धक्का तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला भेटला की भारताचा सध्याच्या घडीतला टीम मधला मोठा लिजेंड स्पिनर, ग्रेटेस्ट स्पिनर भारतात, ग्रेटेस्ट ऑलराऊंडर, कारण त्याचे 5-6 सेंचुरी पण आहे, जेवढं सगळं बाकीच्यांना शक्य झालं नाहीये. तो अचानक दुःखद म्हणजे धक्काच दिला आपल्याला तो. म्हणजे मोठी मॅच त्याच्या रिटायरमेंटला व्हावे असं तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं, पण अचानक तो आला, रोहित शर्मा सोबत आला. रोहित शर्माचा चेहरा जेव्हा नर्वस होता तेव्हा आपल्याला वाटलं होतं काहीतरी धक्का बसणार आहे, आणि ती क्लिप खूप व्हायरल झाली विराट कोहलीला त्यांनी मिठी मारलेली. कसं पाहता अश्विनच्या रिटायरमेंटकडे? म्हणजे फॉर्मर सीएसके प्लेअर आहे अश्विन. सीएसके कोणाची टीम आहे? धोनीची. ते काय असते गाजावाजा करून बाहेर पडत नाहीत, त्यांना एक सवयच आहे शिस्तीत बाहेर पडणं. सुरेश रैना तसंच, सुरेश रैना तसा बाहेर पडला, धोनी तसा बाहेर पडला, आता यावेळेला अश्विन तसं बाहेर पडला. मग आता स्पिन फ्रेंडली पिच तुम्ही म्हणताय, त्याला कोण रिप्लेस करेल? वॉशिंग्टन सुंदर एनी डे, कारण वॉशिंग्टन सुंदर सारखा भारताकडे सध्या स्पिनर नाही. कारण न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये तिकडनं मिचेल सँटनर होता तर इकडनं वॉशिंग्टन सुंदर होता. दोघं एकदम तोडीसतोड बॉलिंग करत होते. मिचेल सँटनर वॉशिंग्टन सुंदर एक भारी स्पिनर आहे आपल्याकडे. कुंबळेनंतर आपल्याला अश्विन भेटला. यस, 2011-12 मध्ये अश्विन जेव्हा आला, जेव्हा त्याची आपण ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो, त्याची पहिली टूर, कुंबळेला प्रॉपरली रिप्लेस केलेलं आहे, नो डाऊट ॲट ऑल. किती भारी स्पिनर आहे बघा, ग्रेटेस्ट, वन ऑफ द ग्रेटेस्ट स्पिनर्स. काही मॅचेस जे अश्विनचे मला आठवतात, त्यातलं विशेष करून चॅम्पियन ट्रॉफीची फायनलची लास्ट ओव्हर आहे, पाऊस पडला, 50 ओव्हरची मॅच 20 ओव्हरला आली होती, बरोबर ना? बरोबर. आणि लास्ट ओव्हरला खूप कमी रन पाहिजे होते आणि धोनीनं ती ओव्हर बाकी कोणाला न देता अश्विनला दिली होती आणि अश्विनला ती मॅच काढली होती. अक्षरशः लास्ट बॉलला 5 का 6 रन पाहिजे होतं. चौकात छक्का गेला, सुपर ओव्हर तो झाले असते किंवा मॅच आपण हरलो तर असतो, पण ती मॅच एकदम बॉल टर्न झाला, तो हुकला, पूर्ण एकदम वेगळ्याच लेवलला मॅच ती गेली होती. आणि दुसरी म्हणजे ते पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कपची मॅच 2022 वर्ल्ड कप, विराट कोहली मारला होता, त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकरला जे अश्विन होता, जे वाईड बॉल त्यांनी हुकवला आणि नंतर ते पण असं मारताना तिकडं कॅच गेली असती, पण आणि ते पण मिस्ट्री आहे, ते बॉल चौका गेला, छक्का गेला, 1 रन पळाला, अजून मिस्ट्री आहे. हा, पाहिजे होतं 1 रन मारून तो गेला, पण चौका मिळाले किती माहिती नाही, अजून कुणालाच माहित नाही मिळालं. ऑफकोर्स माहिती, कारण ते स्कोर टॅली होत असतंय, पण आपण बोलायच्या गोष्टी झाल्या. अश्विनने ते मॅच पूर्ण प्रेशर मध्ये असताना काढली होती. अश्विनचं एक वाक्य आहे की तो नसला असता नॉन स्ट्रायकरला तर कदाचित मॅच हरलो असतो, कारण अश्विन चेस प्लेअर पण आहे. येस, आणि तुम्हाला चेस आवडतंय? येस. चेस असणाऱ्या लोकांचं माइंड वेगळं असतं, व्हेरी टॅक्टिकल. म्हणजे 1 रन जरी काढत असेल तरी कुठं मारू असा विचार करते. आणि काल बीसीसीआयनं जो व्हिडिओ केला अश्विनवरचा, ड्रेसिंग रूम मधला असेल, कॉन्फरन्स मधनं पत्रकारांना भेटून गेला, त्यानंतर त्याने जे बोलला खूप मनाला लागणारं होतं. म्हणजे अगदी भावूक त्याने बोलला, अक्षरशः काही लोकांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. पण अश्विनला कॉमेंटेटर मध्ये ब्राईट फ्युचर असं मला वैयक्तिक वाटतं. भयानक. इंग्लिश कॉमेंटरी, हिंदी कॉमेंटरी व्हीव्हीएस लक्ष्मण सारखं जरा मोडकं तोडकं हिंदी, नॅचरल गेम, वो गेम, ये गेम, दोन्हीकडे भरपूर संधी. अश्विनला काय आपण मिस करणार नाही, आउट ऑफ क्रिकेट जाणार नाही, तो कॉमेंट्रीला येईलच. बाकी लीग मॅचेस तर खेळायलाच, लीग म्हणजे आयपीएल खेळायला, आता बिग बॅश खेळायला, कारण आता रिटायर झाला म्हटल्यावर त्याला बिग बॅश खेळता येते, त्याला ते नेपाळ प्रीमियर लीग खेळता येते, श्रीलंका प्रीमियर लीग खेळता स्कोप आहे. बांगलादेश प्रीमियर लीग काय त्यांनी खेळणार नाही. पाकिस्तान मेन गेम तिथं आहे, आता मेन गेम तिथं आहे. कारण काय आहे, आयपीएल आणि पाकिस्तान प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग जे असेल PSL, ते एकाच दरम्यान आहे आणि जगातले जे टॉपचे प्लेयर आहेत ते दोन्ही लीग मध्ये आहेत. आता त्यांना जे अनसोल्ड झालेत ते तिकडे गेलेत, आणि जसं की डेव्हिड वॉर्नर पाकिस्तान प्रीमियर लीग मध्ये खेळता येते, पाकिस्तान सुपर लीग मध्ये खेळायचं म्हणायला लागलाय त्यांनी. भरपूर प्लेयर आहेत असे, डेव्हिड वॉर्नर आहे, भरपूर येतात. 2-3 नावं घेतात, जरा आम्ही अभ्यास करतो. आता जी टेस्ट सिरीज आहे ते जिंकून, म्हणजे आकड्यावर डिपेंड न राहतात, पुढचे दोन्ही मॅच जिंकून आपण फायनलला जाऊन एकदम असं काय म्हणतात त्याला, रुबाबात फायनलला जाऊन जे कोणी टीम येईल, ऑस्ट्रेलिया येईल, दक्षिण आफ्रिकाला हलक्यात आपण घ्यायलो असं बोलण्यामध्ये, पण उगाच ती टीम काय फायनलच्या रेसमध्ये नाहीये.
म्हणजे डार्क हॉर्स त्याला आपण म्हणतो की अचानक मॅच जिंकू शकते, ते दिवस त्यांचा चांगला असेल. आता त्यांनी एक पाय ठेवलेलाच आहे WTC फायनल मध्ये, बाकीचं दुसऱ्याच अवघड आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये एका पोझिशनसाठी लढत आहे, ते दोघं जाणार नाहीत, जाऊ शकतात म्हणा, पण एक ऑलरेडी एक पाय ठेवलाय. आणि भारत असं एकमेव टीम आहे जे सलग जर फायनलला गेला सलग 3 फायनल खेळेल, सलग 3 WTC फायनल खेळेल आणि सलग 3 सलग हारेल नाही आपण होप आहे, कारण बिकॉज रोहित शर्मा इज अवर कॅप्टन. आयसीसी ट्रॉफी येणार नाही अशी चर्चा होती. किती वाईट आहे जर समजा आपण ज्या वर्षी आयसीसी ट्रॉफी जिंकलो 12 वर्षांनी, त्याच वर्षी समजा बीजीटी हारलो, न्यूझीलंडची सिरीज हारलो, तर इट इज व्हेरी बॅड फॉर अ कॅप्टन to have that stat in a single year. We hope that India will win WTC final at Lords for final जिंकना. And I hope the match will be at Lords, because sometimes ECB and ICC they do make some changes. पण आता जय शाह ICC चा त्यामुळे होऊ शकतंय काय बी, स्क्रिप्ट भारी लिहितील जय शाह अशी अपेक्षा आहे माझ्या, काय बी होऊ शकतंय, बिकॉज ही इज अ गुड स्क्रिप्ट रायटर. कोणकोणते असे प्लेयर आहेत ज्यांना पुढच्या 2 मॅचला परफॉर्म करावं असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? रोहित शर्मा, विराट कोहली ऑफकोर्स, एनी डे. अजून त्यांच्या बॅटीतून तेवढं म्हणावं काय चाललं नाही. ठीक आहे, ते 100 विराट कोहली मारला, पण इट वॉज अननेसेसरी, नॉट अननेसेसरी 100, बट आपण ऑलमोस्ट जिंकलो होतो मॅच. बट अगेन द कॅलिबर ऑफ विराट कोहली मोठा आहे, डजंट डिफाईन हिज ट्रू नेचर इन दिस बीजीटी. विराट कोहलीवर टीका करण्याचे आम्ही तर एवढं मोठे नाही आणि काही नाही आहे, पण संपूर्ण भारत विराट कोहली जेव्हा चांगला खेळलाय तेव्हा आनंदाने नाचलाय पूर्ण भारतीय देश. आणि मोठे मोठे एकदम अवघड मॅचेस विराट कोहली आपल्याला आतापर्यंत काढलाय. आपण इतिहास सगळ्यांना माहिती आहे, भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. T20 असो. मला एक सांगा, न्यू इयर सेलिब्रेशन विराट कोहली आणि रोहित शर्माच्या 200 रनच्या पार्टनरशिप झालं तर काय वाईट आहे? काय वाईट आहे. आणि समर्थ, मला जेव्हा आम्ही क्रिकेट बद्दल चर्चा करतो तेव्हा समर्थ एकदा मला वाक्य म्हणला होता, मला अजून आठवत आहे की T20 ODI मध्ये पार्टनरशिप तर भरपूर होती, पण विराट कोहली आणि रोहित शर्माला टेस्ट मॅच मध्ये मोठी पार्टनरशिप करताना याला वैयक्तिक पाहायचं आहे. येस, कारण बिकॉज शेवटचे दिवस आहेत सगळे त्यांचे. परत कधी आता एवढे 3-4 वर्ष झाले एक पण पार्टनरशिप झाली नाही, आता एक तर व्हावं जाता शेवटी. फक्त त्यांना ऑफ फील्ड गळ्याला मिळताना पाहतो, हसताना पाहतो. बॉन्डिंग तर खूप स्ट्रॉंग आहे, त्याचे फॅन भांडत असतील खाली, पण दोघांची बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे, चांगली आहे. पण टेस्ट मध्ये चांगली मोठी दोघांकडनं इनिंगच्या आपण अपेक्षा करतो, ऑफकोर्स अपेक्षा करतो. आणि अजून यशस्वी जयस्वाल आता रिपीट खुन्नच द्यायची वेळ आहे, कारण 2 वेळा आउट झाला आहे. बॉल त्याला फास्ट आहे, एवढं फास्ट बॉल मारावं त्याने, ते फिल्डरला बी दिसत नाही. फिल्डर, बॉलर, अंपायर सगळ्याच्या पलीकडनं जावं ते बॉल. अजून एक प्लेअर खूप म्हणजे असं सँडविच व्हायला आहे, म्हणजे वरून दबाव खालून दबाव, ते म्हणजे बुमरा. बुम ऍज अ प्लेअर तो चांगला आहे, पण फक्त त्याच्यावर डिपेंड राहून किती करायचं. हो, एकटाच लढायला बघा. 53 विकेट आहेत त्याचे ऑस्ट्रेलियामध्ये. किती भारी स्टॅट आहे. बॅटिंग बी त्यांनीच करावं, बॉलिंग बी त्यांनीच करावं, बॉलिंग पण त्यांनीच करावं, कॅप्टन्सी पण त्यांनीच करावं. एकटा बुमरा खरंच एकटा जीव सदाशिव झालाय. मला वाटतंय, मला शमी यायला जरा वेळेत, कारण ते मुश्ताक अली ट्रॉफी आणि काय खेळला, डोमेस्टिक खेळलाय, पण काय इंजुरी आहे, कशामुळं एक्झॅक्ट न्यूज काय माहित नाही आपल्याला. आणि आला तर भारीच आहे, पण देर आहे, दुरुस्त आहे असं पण व्हायला पाहिजे. म्हणजे बुमराला स्ट्रॉंग बॉलर जोडीदार म्हणून मिळावा, कारण तिकडं पॅट कमिन्स आहे, स्टार्क आहे, हेझलवूड आहे, भरपूर त्यांच्याकडे ऑप्शन आहे. बोलंड आहे जे विराट कोहलीच विकेट घेतं म्हणजे घेतच. एवढे ऑप्शन त्यांच्याकडे काय, जे रोहित शर्माचा विकेट घेते म्हणजे यशस्वी जयस्वाल, पण त्याच्यात काय कमी नाही. अजून एक प्लेअर आहे ज्याच्याबद्दल खूप कमी बोलायला लागलो आपण, आकाशदीप. नो आकाशदीप, नो जडेजा, नो बुमरा, नो ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी. NKR झुकेगा नाही साला. NKR एकटा सगळ्या मॅचेस एकटा परफॉर्म करायला लागलाय, आणि 7व्या नंबरला येऊन बॅटिंग करणं इज नॉट अ जोक. आणि पहिली सिरीज आहे त्याची, पहिलीच सिरीज आहे ते, पण पहिलीच सिरीज ओव्हरसीज सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये, एवढी हाय स्टेक सिरीज, WTC इज ऑन द लाईन, अशा ह्याच्यामध्ये खतरनाक बॉलिंग पण बॅटिंग पण चांगली, गेम सेन्स पण भारी आहे त्याचा, बॅटिंग पण भारी करते, कुठला बॉल कुठं मारावं त्याला कळतंय, शॉट कुठं मारावं कळतंय, शॉट सिलेक्शन भारी आहे, इनोव्हेटिव्ह शॉट मारते, रॅम्प शॉट मारू शकतो, रिव्हर्स रॅम्प मारू शकते, समोर छक्का मारू शकते स्टार्कला.
कम्प्लीट पॅकेज. बॉलिंग पण खतरनाक Bright future करतो. आहे. आउट जात नव्हता लाबुशनला आउट त्यांनीच केलं. एनकेआर ला ब्राईट फ्युचर आहे टीम मध्ये. येस ब्राईट फ्युचर आहे. असे खूप कमी प्लेअर सध्या टीम मध्ये आहेत जे तिन्ही फॉर्मॅटचे प्लेअर आहेत. त्यापैकी एक नितीश कुमार रेड्डी कॅन बी अ 3 ऑल फॉर्मॅट प्लेअर. सूर्यकुमार यादव का नसते टेस्ट मध्ये? सूर्यकुमार यादव त्याचं तर तुम्ही बघितलं डोमेस्टिक फर्स्ट क्लास रेकॉर्ड चांगला आहे की म्हणूनच विचारलं. पण त्याची जागा नव्हती टेस्ट मॅच मध्ये, कारण तो कोणाला रिप्लेस करणार. जरी आला असता तरी त्याचा करून नाही झाला असता. 300 मारून जे प्लेअर बाहेर राहू शकते सूर्यकुमार यादव का नाही राहू शकत? पण मागचे पण त्याचं फळ मिळालंय त्याला, कारण T20चा कॅप्टन आहे त्यांनी आता. त्यामुळे 2026, 2028 दोन्ही वर्ल्ड कप त्यांनीच लीड करणार. फुल टाइम कॅप्टन. 2026चा वर्ल्ड कप भारतात आहे. टीम पण चांगली मिळाली नवीन. आमच्या व्हिडिओला मोठं करा, म्हणजे आम्ही मॅच बघायला जातो. 2026चा वर्ल्ड कप बघायला जातो. आमचा तर प्लॅन होता 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी बघायला पाकिस्तानात जाऊन कव्हर करावी, कारण लाहोरला मॅच झाली असते. आम्ही अमृतसरला गेलो असतो, बसनी लाहोरला गेलो असतो, मॅच बघितलो असतो, परत बसनी अमृतसरला येऊन झोपलो असतो. पण लई लोकांना वाटला गॅरंटी परत येईल की गॅरंटी नव्हती, त्यामुळे कॅन्सल केलं. हा, त्यामुळे आम्हाला ते स्पॉन्सरशिप दिलं नाही कोण. तिकडे परत येईल का नाही गॅरंटी नाही ना, माणूसच येईल का नाही गॅरंटी नाही. असं नाही. हे बघा कसं असतंय, तुम्ही क्रिकेट जरा वर विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टींच्या वर. कला क्रीडा ही सगळ्या पॉलिटिक्स राजकारण सगळ्याच्या वर आहे. पण ते पण आहेच की सिक्युरिटी नाही, कारण लाहोरमध्ये आधीच बॉम्बस्फोट झाला 2 दिवसापूर्वी आणि त्यात टीम जाणं इट्स व्हेरी हार्ड. बट इट्स अगेन नुकसान ऑफ क्रिकेट की दुबईमध्ये मॅचेस व्हायला लागलेत आपल्या. आता दुबई टॉस जितो मॅच जितो पिच आहे. त्यांनी टॉस जिंकला, त्यांनी मॅच जिंकला. 50 ओव्हरचीच आहे ना, 50 ओव्हरची चॅम्पियन्स ट्रॉफी. बोर भकास मॅचेस दुबईमध्ये होते बघा. IPL चांगली होती ना. ते 2021 वर्ल्ड कप कसला रद्दड गेला, भारत बाहेर पडला, विराट कोहली कॅप्टन होता. हे काय म्हणायचं, पूर्ण निळे कपडे ना, 10 विकेट, एकदम डार्क निळे कपडे. आणि काय म्हणजे ऑस्ट्रेलिया ते पण वर्ल्ड कप जिंकली. पुढच्या दोन्ही मॅच जिंकावा आणि WTC ला रुबाबात फायनलला जावं. असं रुबाब करायचं आहे आपल्याला, फक्त रुबाब. हर रोज जिंकू WTC जिंकतो सोडा, कारण या वेळेला रोहित शर्मा कॅप्टन. मागच्या वेळेला पण होता, पण त्याला भरपूर हिशोब चुकते करायचे. वर्ल्ड कप हरवले आपल्याला. जर ऑस्ट्रेलिया फायनलला आली तर अवघड आहे, कारण ट्रेव्हिस हेड हेडॅक बनताय आपलं. ते काय आता ट्रॅव्हिस हेडला काय बोलावं त्याच्याबद्दल. सगळं येऊन भारतात, त्याला भारत दिसतं निळे कपडे किंवा भारताचा चेहरा दिसला इंडियन सब कॉन्टिनेंट. अवघड आहे. संपलं त्यांनी. मार 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 मार. ट्रॅव्हिस हेडला जरा एडात काढायला पाहिजे त्याला, त्याशिवाय आउट होत नाही त्यांनी. आणि सिराज त्याला खवळ येऊन खवळलं की अजून मारते हो. त्याला खवळायचं नाही, गप बसायचं. तुझं तू खेळ नाही तर जा म्हणायचं. अशी कितीतरी मॅच त्याने पहिल्याच बॉल आउट झालाय, ते बी क्लीन बोल्ड. ती लेन ठेवा. गाबा मध्येच वेस्ट इंडिज बरोबर मॅच होती. त्यांचा बॉलर होता, एक त्याचं नाव मला आठवत नाहीये, शेमार. गोल्डन डकवर हेड आउट काढला पहिल्याच बॉलला. टेस्ट मॅच जिंकली होती वेस्ट इंडिजनी. म्हणजे 2 वेळा गाबाचा घमंड तुटलाय. एकदा भारताने तोडला, व्हायरल झालं ते व्हिडिओ गेला होता बघा. आणि त्याच गाबामध्ये सेंचुरी मारला. आपण भारताविरोधच खेळतोय त्याने. गाबामध्ये सेंचुरी आहे का ट्रॅव्हिस हेडची? आय गेस नाही. ऍडिलेड मध्ये मारला. ऍडिलेड त्याचं होम ग्राउंड आहे बेसिकली. आता मॅच कुठं होती झाली? गाबा मग सेंचुरी आहे त्याची. ट्रॅव्हिस हेडची सेंचुरी आहे. बट ठीक आहे, एडिट करा एवढं मी. म्हणूनच म्हणालो की मागच्या 3 मॅच 0 आणि हे मॅच भारताविरुद्ध 2 सेंचुरी. हा, एक WTC फायनलला सेंचुरी आहे आणि 2 सेंचुऱ्या ऍडिलेड मध्ये आणि इकडे 1 सेंचुरी. वा राईट आठवलं. पुढचे दोन्ही मॅच चांगलं खेळून फायनलला जाऊ. याच नोटवर आपण संपूया. 10 दिवसाचा गॅप आहे. कुठं फिरायला देऊ नका वन भटकंती प्लेयर्सना. माझं सांगणं आहे की तुम्ही बंजी जम्पिंग कर, हे कर, 10 दिवस सुट्ट्या एन्जॉय कर. इकडं समुद्रात जा, क्रिसमस एन्जॉय करा, टास्मानियाला जावा. इकडं ते बेट आहे टास्मानिया ऑस्ट्रेलियामध्ये. तिथं आपला कोण ते त्यांचं कॅप्टन, टेम्पररी कॅप्टन कोण ऑस्ट्रेलियाचा? हा, ते हॅव यू हर्ड अबाउट टेम्पररी कॅप्टन? टीम पेन टास्मानियाचा आहे. तर टास्मानियाला जावा, इकडं जावा, स्कुबा डायव्हिंग करा. 10 दिवस सुट्ट्यात म्हणून काय पण करू नका. जरा मॅच खेळा, असं माझं सजेशन आहे. क्लोज प्रॅक्टिस असते बघा. आम्हाला काय दिसत नाही, क्लोज प्रॅक्टिस ठेवली आहे. तेवढं 4-5 हजार लोक येऊन चेअर करायचे, तर ते पण करेनात. या नोटवर आपण पॉडकास्ट संपूया. धन्यवाद अजित. पॉडकास्टमध्ये
आल्याबद्दल. येस, पुढच्या नवीन अजून एका चर्चेला घेऊन आपण बसूया. येस येस. आर अश्विनविषयी सेपरेट एपिसोड आम्ही करणारच आहोत त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल, Yes. कारण लिजेंडच आहे तो. आहेच. चला भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. धन्यवाद. बाय. जर तुम्हाला हेच गेस्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये करा, अदरवाईज आम्ही बदल. ते बी चालतंय. आणि तुम्हाला जर अशा पॉडकास्ट मध्ये इंटरेस्टेड आहे तर आमचा नंबर, तुमचं नॉलेज शेअर करायचं आहे, तुम्हाला क्रिकेट बद्दल बोलायचं आहे किंवा क्रिकेट आहे ज्यांना खूप बोलायचं क्रिकेट बद्दल, तर तुम्ही आम्हाला बोलवा. आम्ही येऊ किंवा तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये या. छान. वी हॅव मल्टी कॅमेरा सेटअप, 1 2 3 रिंग लाईट स्टँड एव्हरीथिंग वी हॅव अपग्रेडेड. येस, थँक्यू. चला धन्यवाद. इथं उठू का? जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.